नमस्कार, मी मनोज भोयर. मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू मोदी बागेमध्ये पुण्यात शरद पवारांना भेटले. आता बच्चू कडू महायुतीचे नेते असताना आणि महायुतीची सोबत करत असताना ते शरद पवार यांना का भेटले याबाबत आता राजकारणात चर्चा सुरू आहे. ते महायुतीला सोडून जातील का, महाविकास आघाडीची सोबत करणार का, की वेगळा पक्ष स्थापन करणार, की राज्यामध्ये तिसरी आघाडी निर्माण करून ते महाविकास आघाडी आणि महायुतीला धक्का देणार, असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. कारण 9 ऑगस्ट रोजी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगाच्या मुद्द्यावर एक भला मोठा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढल्यानंतर त्यांनी पवारांची भेट घेतली. याबाबत आपण विस्तारानं विश्लेषण मी करणारच आहे, पण त्या अगोदर तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा नोटिफिकेशनसाठी आणि मनोज भोयर ऑफिशियल माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अर्थात ही माझी प्रेक्षकांना विनंती आहे. दिव्यांगाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपली अस्वस्थता बच्चू कडू बोलून दाखवत आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, पीडित हा माझ्या पक्षाचा अजेंडा आहे असं बच्चू कडू गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार सांगतायत. पण ते महायुतीच्या संदर्भात वक्तव्य करत असताना सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये संताप दिसतो आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आक्रोश दिसतो. महायुतीला ते निर्वाणीचा इशारा देऊ पाहतायत का, अशा प्रकारच्या त्यांच्या राजकीय हालचाली आपल्याला पाहायला मिळतात. अन्यथा कष्टकरी, पीडित, दिव्यांग, शेतकरी आणि शेतमजूर या मुद्द्यावर ते पवारांना भेटले असं म्हणतायत. सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये या मुद्द्यांना जास्त फोकस करायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून ते असं सांगतायत की पवारांची भेट याच मुद्द्यावर घेतली आहे. अर्थात ते महाविकास आघाडीसोबत जातील का, पवारांच्या गटासोबत जातील का, असं ते काहीही स्पष्टपणे बोललेले नाही. पण तरी याचे काही अर्थ निघत आहेत. दिव्यांग मंत्रालय हे निर्माण झालं हे एकनाथ शिंदेमुळे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा शिवसेनेचाच हा एक सहयोगी पक्ष शिंदेंसोबत गेला. ते गुवाहाटीमध्ये सुद्धा होते. आणि त्यानंतर महाविकास आघाडीवरही त्यांनी आरोप केले, उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी आरोप केले आणि नंतरचा बराच काळ असा उलटून गेला आणि नंतर असं बघायला मिळालं की महायुतीच्या विरोधात सुद्धा ते बोलायला कमी करत नव्हते. त्यांचं म्हणणं असं आहे की चुकीची धोरणं असतील तर मी निश्चितपणे बोलणार, कारण माझा अजेंडा शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग इतकाच आहे. दिव्यांग मंत्रालय तयार झालं, पण त्यानंतर वेगवेगळ्या काही उपाययोजना करावयाच्या होत्या, त्या मात्र केल्या गेल्या नाही. सरकारच्या अजेंड्यावर हे मुद्दे नाहीत असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना मी विनंती करणार आहे आणि हे मुद्दे तुमच्या राजकारणाच्या अग्रभागी राहू द्या अशी विनंती करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. तरी काही गोष्टी मात्र यातून स्पष्ट होतात की बच्चू कडू हे महायुतीवर नाराज आहे, त्यांच्या नेत्यांवरही नाराज आहे आणि म्हणून काही राजकीय हालचाली सातत्यानं आपण त्यांच्या संदर्भातल्या पाहतोय. एक तर तिसऱ्या आघाडीचे संकेत त्यांनी दिले. 9 ऑगस्टचा छत्रपती संभाजीनगरमधला मोर्चा काढण्यापूर्वी खरं तर ती ही घोषणा त्या मोर्चात करू शकले असते. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये तिसऱ्या आघाडीबद्दलही विचार असावा, पण ते स्पष्टपणे काहीही बोलत नाही. सर्व गोष्टी चाचपून बघतायत. आता त्यांनी काय केलंय, आता त्यांनी 1 सप्टेंबर रोजीचा वेळ महायुतीला दिला की आमच्या मागण्या जर 1 सप्टेंबरपर्यंत मान्य झाल्या नाही तर ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. कुणालाही ते बांधील नाही, कुणाचेही ते गुलाम नाहीत आणि ते कुणासोबतही जाऊ शकतात. इतकं मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगून महायुतीला धोक्याचा इशारा जरूर दिलेला आहे. आता दिव्यांगाच्या संदर्भामधलं महाराष्ट्रातलं जर कुठलं एक राजकीय नेतृत्व असेल तर ते केवळ बच्चू कडू आहे, यात कुणाच्याही मनात शंका नाही. या मुद्द्यावर ते बोलत राहिले.
पण पीडित, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलणारा एक आक्रमक नेता अशी जी त्यांची ओळख होती ती गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र जरूर कमी झालेली आहे. तो पूर्वी त्यांचा चेहरा होता, त्या मुद्द्यावर ते लढले सुद्धा. विदर्भातल्या शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे मांडल्याचंही आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. मग या मुद्द्याची उकल होत नाही. लाडकी बहीण योजना जर 15 दिवसात तयार होऊ शकते, लागू होऊ शकते, तर 2 महिन्यामध्ये मी मांडत असलेले सगळे मुद्दे हे धसास लागू शकत नाही का? किंवा त्यावर महायुती सरकार निर्णय घेऊ शकत नाही, असं कसं होईल, असा त्यांचा प्रश्न आहे. जर महायुतीच्या विरोधात बच्चू कडू गेले तर आज घडीला त्यांच्याकडे 2 आमदार आहेत. पण बच्चू कडू ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दौरा करतात त्या त्या ठिकाणी त्यांचे चाहते, समर्थक हे एकत्र होतात. त्यात दिव्यांगांचं प्रमाण खूप मोठं असतं. आपल्या इमेजला सुद्धा महायुतीसोबत गेल्यानंतर फटका पडल्याचं बच्चू कडू खासगीमध्ये बोलतात. म्हणून त्यांना आपला मूळ आक्रमक चेहरा पुन्हा एकदा परत आणायचा आहे आणि त्यांना याच मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पार्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आणि या मुद्द्यामध्ये तसा दम आहे. दिव्यांगांचे अनेक मुद्दे आहेत आणि ते सोडवले गेले नाही. त्याबाबत महायुती सरकार उदासीन आहे, ते वेळ देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण 1 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिला. या वेळेमध्ये, या कालावधीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा आणि बैठका होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासनही दिलं आहे. पण जर असं झालं नाही तर ते आपला वेगळा मार्ग चोखाळू शकतात, निवडू शकतात. महाविकास आघाडीबद्दल त्यांना तसं प्रेम आहे, कारण महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळालं आणि असंच यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळू शकतं. त्यामुळे आपली राजकीय बाजू भरभक्कम असली पाहिजे असं त्यांना वाटतं. जाहीरपणे बऱ्याच गोष्टी बोलल्या जात नाही, पण खासगीमध्ये बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात आणि त्यावरूनही आपल्याला अंदाज हा बांधता येतो की बच्चू कडू यांच्या मनात नेमके कोणते विचार सुरू आहेत. ते अस्वस्थ आहेत, ते आक्रमक नेते आहेत आणि हे मुद्दे सोडवले गेले पाहिजे हे त्यांना मनातून वाटतं, कारण तोच मूळ त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे आणि त्याच मुद्द्यावर त्यांनी आतापर्यंतचं राजकारण केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही महायुतीमध्ये याची सल त्यांच्या मनात आहे. ती नाराजी त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. पण आता त्या फंदात ते फारसे पडत नाही. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपली राजकीय शक्ती ही प्रभावी असावी, मजबूत असावी आणि या मुद्द्यांना जे न्याय देतील त्यांच्यासोबत आपण जावं असं त्यांच्या मनात आता तरी दिसत आहे. आता मुद्दा असा आहे की कष्टकरी आणि पीडितांसाठी योजना आणल्या गेल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं असताना ते सगळ्यांच्या भेटी घेत आहेत आणि या मुद्द्यांना सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. यात अजिबात वावगं नाही. हे मुद्दे म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे, त्याच्या राजकारणाच्या पलीकडे असे अत्यंत जनसामान्यांचे, भरडलेल्या समूहाचे प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करणारे राजकीय नेते आपल्याला हवेच आहेत. ती अत्यंत काळाची गरज आहे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपाशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये फारसं काही दिसत नाही. त्यात जनसामान्यांना अजिबात रस नाही असं लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं असून सुद्धा पुन्हा एकदा नेते त्याच भानगडीत पडताना सुद्धा काही नेते आपल्याला सातत्यानं दिसत आहेत. ही मात्र अत्यंत काळजीची बाब या राजकारण्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण प्रतिक्रिया म्हणून कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. आपले खूप खूप धन्यवाद.